अरे ऐक तर, पण ते अरे कधीपासून काय बोलतोय? सीमा होती ना. अरे का त्रास देतोस बिचारीला? सगळी चूक तुझी आहे. मी काय केलं? तू नाही म्हणालास की फियॉन्से बनण्याच्या आधी फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी घेणं शिक. लर्निंग टू प्लॅन फायनान्स इज अ मस्ट. थोडं मार्केट्सला स्टडी कर तू. तर ही सगळी माझी चूक आहे? अरे नाही तर कुणाची? फायनान्सेस समजण्याच्या चक्करमध्ये सीमाच्या मम्मीचा बर्थडे विसरलो मी. मी तुला समजायला सांगितलं होतं, त्यावर PhD करायला नाही. पण यार त्यात खूप काही आहे समजायला. मार्केटचे सायकल्स, व्हॉलिटिलिटी मध्ये ऑपॉर्च्युनिटीज, लॉंग टर्मचं कंपाऊंडिंग मॅजिक आणि सर्वात महत्वाचं डेट आणि इक्विटीचं बॅलन्स. भाऊ, माझ्यासारख्या ओव्हर थिंकरसाठी ना खूप स्ट्रेसफुल असतं हे. तुला काय हवंय? सिंपल आहे यार. एवढंच की माझ्या इन्व्हेस्टमेंट्सना ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी मिळो, पण रिस्क अजिबात नको. मी ना जॉबच्या सोबत हे मार्केटचे फ्लक्च्युएशन्स आणि हे इन्व्हेस्टमेंटचे ॲलोकेशन्स नाही मॅनेज करू शकत यार. तुझ्यासाठी बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स परफेक्ट आहे. बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स? बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड्स एक अशा टाईपचा फंड असतो जो इक्विटी आणि डेट या दोन्हीमध्ये तुला एक्सपोजर देतो. हा एक फिक्स्ड नाही तर डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन मॉडेल आहे, ज्यामध्ये मार्केट रिसर्च, कंडिशन्स, इन्साइट्स आणि ट्रेंड्सच्या द्वारे तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सना ऑप्टिमाइज केलं जातं. फॉर एक्झाम्पल, मार्केटनुसार हे फंड्स इक्विटी ते ॲलोकेशन कमी किंवा जास्त करून तुमच्या पोर्टफोलिओला रिबॅलन्स करतात आणि ह्या प्रकारे हे आपले रिस्क आणि रिटर्न्स दोघांना मॅनेज करतात. हे तर भारी आहे यार. आधी का नाही सांगितलंस? एवढा रिसर्च नसता केला ना मी. पण मग सीमाच्या मम्मीला कसं कळलं असतं की शशांक फ्युचर फायनान्शियल प्लॅनिंग आतापासून करतोय? हे पण ठीक आहे. जर सीमाच्या मूडची व्हॉलिटिलिटी मॅनेज करण्यासाठी पण मॉडेल असतं तर? हे पण सही आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.